ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक स्थायी समिती सदस्य श्री एकनाथ भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे नूतन वर्ष आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी समाधान शांतता आरोग्य आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा नगरसेवक श्री एकनाथ भोईर, नगरसेविका सु एकता भोईर आणि श्री यज्ञेश भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हॉटेल शामियाना येऊरच्या निसर्गरम्य परिसरातील एक आतिथ्यशील जागा हॉटेल शामियाना। व्हेज, नॉन व्हेज, पंजाबी, चायनीज आणि खास महाराष्ट्रीय पद्धतीच्या जेवणासाठी एकच नाव हॉटेल शामियाना। येऊरचा थंडगार निसर्ग आणि शामियानाचे लज्जतदार पदार्थ। नवीन वर्षात आणखी काय हवं? हॉटेल शामियाना, एकदा नक्की या ना। आली आली लग्न सराई, सुरू झाली लगीन घाई, मग चिंता कशाला, अधिराज आहे ना आई। अधिराज बुटीक ब्रायडल वेअरसाठी ठाणे शहरातील अग्रगण्य नाव अधिराज बुटीक। इथे आहेत लग्न समारंभासाठी कुशल कारागिरांनी तयार केलेल्या उत्तम साड्या, घागरा चोली यासारख्या ब्रायडल वेअर्सच्या असंख्य व्हरायटीज। आणखीही बरंच काही। लग्नाची खरेदी अधिराज बुटीक मध्येच करायची। अधिराज बुटीक, शॉप नंबर 6, अनन्या बिल्डिंग, घंटाळी मंदिर रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 7419853322। अधिराज बुटीक। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील यांच्या वतीने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना, बँकेच्या खातेधारकांना, बँकेच्या भागधारकांना आणि बँकेच्या तमाम कर्मचारी आणि सदस्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे नूतन वर्ष आपल्याला सुख समृद्धी समाधान आणि आरोग्याचं जावं हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील आणि पालघर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, उद्योग वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। आज आपण बोलणार आहोत आशिदा इलेक्ट्रॉनिक्स विषयी। आशिदा इलेक्ट्रॉनिक्स ही ठाणे शहरामध्ये गेल्या 50 वर्षांपासून कार्यरत असलेली कंपनी। या कंपनीचा विस्तार केवळ महाराष्ट्रात नव्हे, केवळ भारतात नव्हे, तर तब्बल 17 देशांमध्ये या कंपनीचा विस्तार आहे। या कंपनीला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत। एक वेगळा पायंडा पडत या कंपनीने वाटचाल केली। भाऊ कुलकर्णी यांनी ही कंपनी स्थापन केली। त्याच्यानंतर आपल्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना समाविष्ट करत या कंपनीची वाटचाल यशस्वीरित्या पुढे नेली। त्यांचे बंधू श्री सुनील कुलकर्णी, त्यांच्या पत्नी या सगळ्यांनीच या व्यवसायाला हातभार लावला। आता पुढची पिढी या व्यवसायामध्ये आलेली आहे। 2 पावलं पुढे जात या पिढीने हा व्यवसाय देशाच्या बाहेर प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तारला। आशिदाची ही 50 वर्ष कशी होती, कशा प्रकारच्या अडचणी आल्या, या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आता आपल्याबरोबर आहेत आशिदाचे COO श्री सुजय कुलकर्णी। सुजयजी, सर्वप्रथम उद्योग वर्तमानमध्ये आपलं स्वागत। नमस्कार। मला सांगा, माझा पहिला प्रश्न आहे की आशिदाची ही 50 वर्षांची वाटचाल नेमकी कशी होती, काय सांगाल? 50 वर्षाचा प्रवास खूपच मोठा आहे आणि अगदी खरं सांगायचं तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता, तेव्हा मी अख्ख्या प्रवासाबद्दल बोलणं बरोबर नाही होणार। पण आमची सुरुवात 1970 साली झाली आणि ज्या वेळेला सुरुवात झाली तेव्हा खूपच लहान प्रमाणात होतं। माझे वडील त्यावेळेला नोकरी सोडून धंदा करणार ही घरात धक्कादायक न्यूज होती। त्याच्याकरता आईला इनफॅक्ट पहिल्यांदा नोकरी पण करावी लागली आणि माझे वडील भाऊ कुलकर्णी आणि माझे मामा SD नाईक यांनी मिळून छोट्या प्रमाणात सुरुवात केलेली। त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक हे क्षेत्रसुद्धा खूप छोटं होतं किंवा त्यात काय करायचं हा पण खूप मोठा प्रश्न होता। त्यावेळेला मुंबईमध्ये टेक्स्टाईल मिल्स आणि या गोष्टी बऱ्याच होत्या आणि त्यांना लागणारे बरेचसे इक्विपमेंट हे इम्पोर्टेड असायचे। त्यामुळे इम्पोर्ट सबस्टिट्यूशन हा एक पहिला धागा पकडून त्या लोकांना जे काही इम्पोर्टेड इक्विपमेंट होते त्याच्यात येणारे प्रॉब्लेम्स
आणि ते सॉल्व करणं, आणि नाही सॉल्व झाले तर त्याच्याकरता रिप्लेसमेंट करून नवीन यंत्र तयार करणं, अशा प्रकारची सुरुवात झाली होती. एक्झॅक्टली आपण जे सांगत आहात हे निश्चितपणे अतिशय प्रेरक आहे. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की आशिता इलेक्ट्रॉनिक्स ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस तिचे नेमके प्रॉडक्ट्स काय होते? कुठल्या प्रॉडक्ट्सनी आशिताची सुरुवात झाली? सुरुवातीला पहिलं प्रॉडक्ट जे होतं त्यातलं एक होतं सॉईल रेझिस्टिव्हिटी मीटर. आणि इनफॅक्ट सांगायला छान वाटतं की अजूनही ते प्रॉडक्ट आम्ही तयार करतो, ऑल्दो आम्हाला ते कमर्शियल प्रॉडक्ट नाही आहे, ते भावनिक कारणांकरताच तयार करतो, ज्याच्याने बेसिकली तुम्हाला जमीन खाली न खोदता किती पाणी कुठे लागू शकेल हे प्रेडिक्ट करता येतं, आणि त्याची 99% जास्ती इफिशियन्सी आहे. त्याच्यानंतर मग काही म्हणजे स्पेसिफिक प्रॉडक्ट काही झाले, काही बँक टोकन इंडिकेटर्स काही केले, किंवा मेटल डिटेक्टर्स, अशा काही स्पेशलाइज इक्विपमेंट पण केले होते. म्हणजे साधारणपणे 50 वर्षांपूर्वी मनोहर कुलकर्णी उर्फ भाऊ कुलकर्णींनी आशिता इलेक्ट्रॉनिक्सची स्वप्न बघितलं. एक भव्य दिव्य अशा प्रकारचं हे स्वप्न होतं. पण सुरुवातीचे त्यांचे प्रोडक्ट्स काय होते? ट्रान्झिस्टर्स ते बनवायचे असं मी ऐकलेलं आहे. काय सांगाल? ते ज्या ठिकाणी नोकरी करत होते त्यातली एक कंपनी जी होती, मला त्याचं नाव आता आठवत नाही, पण त्यावेळेला तुम्ही मर्फी रेडिओचे चित्र बघितलं असल्यास एक मोठा डब्बा आणि त्याच्यात मर्फीच्या बाळाचे चित्र हे आठवत असेल. त्यावेळेला व्हॉल असायचे, आणि व्हॉलच्या जागी ट्रान्झिस्टर, म्हणजे एक एवढ्या व्हॉलच्या जागी एक छोटासा ट्रान्झिस्टर काम करू शकेल अशा प्रकारचं नवीन टेक्नॉलॉजी येत होती. आणि त्या नवीन ट्रान्झिस्टरवर बेस्ड असलेल्या रेडिओला सुद्धा ट्रान्झिस्टर म्हणायचे. तर ती जी पहिली व्हेव होती त्याच्यामध्ये भाऊंचं मोठं योगदान होतं, की पहिला ट्रान्झिस्टराइज रेडिओ मुंबईतला त्यांच्या डिझाईनने तयार झाला होता. आशिता इलेक्ट्रॉनिक्सचं जे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे फॅमिली मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या व्यवसायामध्ये इन्व्हॉल्व आहे. जनरली मराठी माणसं बघायला गेलं तर आपल्या व्यवसायापासून आपल्या कुटुंबियांना, नातेवाईकांना दूर ठेवण्याची एक मानसिकता असते, पण आशितामध्ये मात्र ते दिसून येत नाही. काय सांगाल? काही क्लिशेड वाक्य वापरायचे तर एक ॲबेंडन्स मेंटॅलिटी असते आणि एक रिसोर्स डिप्लीट मेंटॅलिटी असते. तसं आपल्याकडे खूप आहे, आणि जेवढ्या लोकांना आपण सामावून घेऊ तेवढं वाढेल, या प्रकारची भाऊंची एक मेंटॅलिटी होती, की ज्याच्याने आपल्या आजूबाजूचे जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांमधला मुख्य गुण ओळखून त्यानुसार त्यांना कामं देणं हा, आणि याचा अल्टिमेटली सगळं मिळून कंपनीलाच फायदा होतो. म्हणजे आज आम्ही जेवढे लोक काम करत आहोत, प्रत्येकाला हे माहिती आहे की आम्ही बाहेर एकटं असलो तर तेवढी आमची स्ट्रेंथ नाही आहे, एकत्र असल्यामुळेच आम्ही काहीतरी मोठा प्रकार करू शकतो. आशिता इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण आत्ता बोलतो आहे की फॅमिली, कुटुंबीय, नातेवाईक मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्व आहेत. काय फायदा होतो फॅमिलीचा जर एखाद्या व्यवसायामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल तर? काय सांगाल? एक तर सुरुवातीला फायदा हा की तुम्हाला चांगलं टॅलेंट हवं असेल आणि ते परवडत नसेल, ते फक्त फॅमिलीमध्येच होऊ शकतं. पैसे न घेता कामं करणारे फक्त फॅमिलीतलेच लोक असू शकतात. आणि अर्थातच दुसरा मुद्दा हा होतो की जेव्हा तुम्हाला लहानपणापासून माहिती असतं की आपला एम काय आहे, आपल्याला कुठे जायचं आहे, आणि आपले पूर्ण वापर त्याच्यात होणार आहे. म्हणजे असं नाही की सगळ्यांनी इंजिनियर्स व्हायचे, आमच्यातले काही मग कॉमर्स बाकीच्या साईडला पण आहेत, पण उद्देश माहिती असल्यामुळे, क्लॅरिटी असल्यामुळे लहानपणापासून जे बालकडू मिळतं त्याच्याने नक्कीच खूप डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होऊ शकते. आशिताचा हा जो सगळा व्यवसाय आहे हा खूप टेक्निकल अशा प्रकारचा व्यवसाय आहे. टेक्नॉलॉजी बेस अशा प्रकारचा हा संपूर्ण व्यवसाय आहे. काय सांगाल याविषयी? बराच वेळा आमचा बिझनेस काय आहे हे सांगणं सुद्धा जरा कठीण जातं, कारण म्हणजे एक थोडं वेगळ्या प्रकारात सांगायचं तर आपल्या घरात MCB असतो, की ज्या वेळेला काही शॉर्ट सर्किट होऊ लागलं तर त्याच्याने पुढचं डॅमेज होण्याच्या आत MCB ट्रिप होऊन इलेक्ट्रिसिटी सप्लाय बंद करतो. जसा आपल्या एका छोट्या घराकरता MCB असतो, तसा अख्ख्या शहराकरता प्रोटेक्शन सिस्टीम असते इलेक्ट्रिकलमध्ये, की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शॉर्ट सर्किट किंवा फॉल्ट झाला तर त्याचा वाईट परिणाम होण्याच्या आधी ती सिस्टीम बंद करणं, इलेक्ट्रिसिटी बंद करणं, याला प्रोटेक्शन रिलेज म्हणतात. तो मुख्य पहिले मेन प्रॉडक्ट्स आशिताचे प्रोटेक्शन रिलेज हे आहे. म्हणजे आपण बराच वेळा लागतो एखाद्या ठिकाणी आग लागली ती शॉर्ट सर्किटमुळे, तर शॉर्ट सर्किटमुळे म्हणण्यापेक्षा त्यातली प्रोटेक्शन सिस्टीम चांगली नव्हती म्हणून आग लागली असं म्हणणं जास्ती योग्य. त्यामुळे अख्ख्या इलेक्ट्रिकल सिस्टीमला प्रोटेक्ट करणं हा यातला एक भाग. दुसरा एक भाग तो म्हणजे कंट्रोल सिस्टम्स किंवा ऑटोमेशन सिस्टम्स. म्हणजे आपण रेल्वेमध्ये मेगा ब्लॉक दिल्याचं ऐकतो, तर मुंबईतले सगळे सबस्टेशन्स हे जे आहेत ते सगळे अनमॅन्ड आहेत, तिकडे कोणी माणूस काम करत नाही.
पण त्याचा जर कंट्रोल करायचा असेल की एखाद्या ठिकाणी सप्लाय बंद करायचा असेल किंवा एखादी इलेक्ट्रिसिटी फेल गेली दुसरीकडनं आणायची असेल तर हे करण्याकरता सेंट्रल कंट्रोल रूमवरनं कॉम्प्युटराईज सिस्टीम्स आहेत त्या सगळ्या ऑटोमेशन सिस्टम्स. सो आशिताच्या बेसिकली अशा 2 प्रकारच्या प्रोटेक्शन आणि ऑटोमेशन सिस्टम्स आहेत. याच्यात आपलं कॉम्पिटिशन हे मेनली मल्टीनॅशनल कंपन्यांची आहे. म्हणजे आपले कॉम्पिटिटर्स डायरेक्ट ABB, सिमेन्स किंवा अशा प्रकारच्याच कंपन्या जास्ती आहेत. सर, नॅचरली ज्यावेळेस कुठल्याही व्यवसायामध्ये सक्सेस येतो, कुठल्याही व्यवसायामध्ये ज्यावेळेस यश मिळायला लागतं, त्यावेळेस कॉम्पिटिशन देखील सुरू होते. तुम्हाला अशा प्रकारची काही कॉम्पिटिशन फेस करावी लागली का? काही मोठ्या मोठ्या कंपन्यांनी तुम्हाला त्रास दिला का? मला वाटतं आत्तापर्यंत एक 7-8 ऑफर्स तरी आल्या असतील मोठ्या कंपन्यांच्या की तुम्हाला विकायचं आहे का. मग ते सांगताना चांगल्या भाषेत सांगतील की नाही आम्ही तुम्हाला फंडिंग करतो, थोडीशी इक्विटी घेतो, पण क्लिअर सांगणारे पण आहेत की आम्हाला कंपनी विकत घ्यायची. अर्थात आमचा उद्देश फक्त याच्यातनं म्हणजे पैसे कमवणं हा कंपनीतनं नसल्यामुळे एक भारतीय कंपनी आणि एक क्रेडिबल अल्टरनेटिव्ह MNCला उभं राहावं हाच असल्यामुळे आम्ही कमी त्याला हो म्हटलं नाही. पण टेक ओव्हर करणं हा एक भाग झाला. वेगवेगळ्या प्रकारे विरुद्ध प्रोपोगंडा करून किंवा लोकांपर्यंत चुकीच्या बातम्या पोहोचवून असे पण बरेच प्रकार होतात, पण इट इज ऑल पार्ट ऑफ द गेम. तर हे आहेत श्री सुजय कुलकर्णी. सुजय कुलकर्णी हे आशिताचे COO आहेत आणि आज आपण त्यांच्याशी बातचीत करत आहोत. आशिताच्या संदर्भात आपण आणखी चर्चा करणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. Shobha Medico, flat 18% discount on branded medicines. We are first in Maharashtra to give flat 18% discount in retail outlets. Free home delivery across Thane, Mulund, Kalwa, Mumra. Fully functional outlets. Medicines, critical care, cancer medicines, surgical and body support, injections, diapers, OT, ECG essentials and insulin. Call शोभा मेडिको 9859861818. शोभा मेडिको. डॉक्टर लोलगे यांचे पाईल्ससाठीचे कलासिद्धी हॉस्पिटल, पाचपाखडी, ठाणे. नो ॲडमिशन, रक्तस्राव नाही, पुनरुद्भव नाही. कॉल 9869236935. ठाणे शहरातील आशिता इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. आशिता इलेक्ट्रॉनिक्सच्या 50 वर्षांच्या संदर्भात आत्ता आपण बातचीत करत आहोत. आपल्याबरोबर आहेत श्री सुजय कुलकर्णी. सुजयजी, माझा पुढचा तुम्हाला प्रश्न असा आहे की कुठलीही कंपनी मोठी होण्यासाठी सिस्टम आणि प्रोसेसेसना खूप अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व असतं. आशितामध्ये तुम्ही सिस्टम आणि प्रोसेसेसना कशा प्रकारे महत्त्व दिलं आहे? बऱ्याच वेळा बिझनेसमध्ये, स्पेशली छोट्या बिझनेसमॅनमध्ये हे डिस्कशन बऱ्याच वेळा होतं की ती मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि त्यामुळे त्यांच्या प्रोसेसेस खूप स्ट्रॉंग आहेत किंवा त्यांच्या ERP सिस्टीममधनं गेल्यामुळे त्यांना याच्या पलीकडे जाता येत नाही आहे. अशा प्रकारच्या गोष्टी बऱ्याच वेळा बोलल्या जातात. मला हे वाटतं की मल्टीनॅशनल कंपन्यांच्या प्रोसेसेस स्ट्रॉंग नसतात, तर ज्या कंपन्यांच्या प्रोसेसेस स्ट्रॉंग असतात त्या कंपन्या मल्टीनॅशनल होतात. कारण ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या समोर ज्या गोष्टी नाही आहेत आणि त्यांच्यावर कंट्रोल करायचं आहे की तुम्ही एक घालून तिथलेले नियम काही आहेत किंवा त्यानुसार सगळं व्हावं किंवा याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी होऊ नये असं वाटत असतं, तेव्हा त्याच्याकरता तुम्हाला स्ट्रॉंग प्रोसेसेस असणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बेसिकली एखादी गोष्ट घडली तर त्याच्यावर रिस्पॉन्स काय द्यायचा, काय काय पॉसिबिलिटीज आहेत, हे आपल्या ऑर्गनायझेशनमधल्या प्रत्येक माणसाला क्लिअर असलं पाहिजे. आपण काय करतो, काय करू शकत नाही, आपले काय अधिकार आहेत आणि आपले काय लिमिटेशन्स आहेत, हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. स्वतःचे निर्णय कोणते घ्यायचे, वरच्यांना काय सांगायचं, हे सगळ्यांना जी क्लॅरिटी असते. म्हणजे त्यातलं एक भाग म्हणजे ERP सिस्टम्स पण आला. बऱ्याच मल्टीनॅशनल कंपनीमध्ये SAP सारख्या ERP सिस्टम्स असतात आणि बऱ्याच छोट्या बिझनेसना असं वाटतं की SAP म्हणजे खूप मोठ्या गोष्टींचं खूप महागडं प्रकरण. SAP महाग असू शकेल, पण याचा अर्थ त्याच्याशिवायसुद्धा बऱ्याच सिस्टम्स आहेत आणि त्या सिस्टम्स छोटे बिझनेसेस जेवढे लवकर वापरतील तेवढ्याच तुमचा ॲक्च्युली ग्रोथ चांगल्या प्रकारे होऊ शकते. त्यामुळे ही गोष्ट अगदी दरवेळेला सांगायचा प्रयत्न करतो की तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर सिस्टम्स लावणं, प्रोसेसेस असणं हे खूप महत्त्वाचं आहे.
एक्झॅक्टली. आत्ता आपण सिस्टम आणि प्रोसेसेसबद्दल बोलत आहात, परंतु छोटे व्यावसायिक जे असतात त्यांना बऱ्याचदा सिस्टम आणि प्रोसेसेसची भीती वाटते. तर या व्यावसायिकांना तुम्ही काय सांगाल? हा स्वभावाचा भाग थोडासा आहे. मे बी असं असू शकेल की एक खांबी तंबू जेव्हा असतो तेव्हा एकाच माणसाच्या डोक्यात सगळ्या गोष्टी असतात. मग कागदावर कशाला लिहून काढा, प्रोसेसेस कोणा प्रश्न विचारलं तर मी उत्तर देणारच आहे ना, मग त्याच्याकरता त्याला आधीपासून कशाला सांगा. किंवा मे बी कुठतरी असलेली भीती की माझे सिक्रेट सांगितलं, सगळं लिहून काढलं तर ओपन होईल का, अशा गोष्टी असू शकतील. आमच्या कंपनीमध्ये नशिबाने हा पण एक भाग आहे की आम्ही फॅमिलीमधले जवळजवळ 12 ते 15 लोक इन्व्हॉल्ड आहोत. आणि फॅमिलीमधलेच नाही तर आमची अख्खी मॅनेजमेंट टीम, ज्याच्यात फॅमिली मेंबर्स पण आहेत आणि प्रोफेशनल लोक पण आहेत, हे 15-20 लोक असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी लिहून काढाव्याच लागतात किंवा त्याचं क्लॅरिटी असावी लागते. फक्त एकच माणूस आहे तो सगळं उत्तरं देतोय असं नसतं. यामुळे एक प्रकार असू शकतो. त्यामुळे भीतीही असणार, पण कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन करणं यालाच तर बिझनेस म्हणतात. या सगळ्या सिस्टम, प्रोसेस आणि तुम्ही जे काही शिस्त लावली व्यवसायाला, जे इनोव्हेशन्स केले, त्या माध्यमातून आज आपला व्यवसाय हा UAE पर्यंत पोहोचलेला आहे. तिथपर्यंतची भरारी कशी होती, काय सांगाल? एक 10-12 वर्षापूर्वी किंवा मे बी थोडंसं त्याच्या आधीच आम्ही जेव्हा मिडल ईस्ट आणि सौदी अरेबिया या ठिकाणी सुरुवात केली बिझनेसची, तेव्हा आमच्या नाईक साहेबांच्या डोक्यात पण होतं की तिथे आपला मोठ्या प्रमाणात बिझनेस होऊ शकतो आणि एक्सपोर्ट हा आपला खूप मोठा भाग होऊ शकतो. सुरुवातीला आम्हाला तिकडे खूप त्रास झाला. म्हणजे मेड इन इंडिया म्हटल्यानंतर तिथल्या एकंदर लोकांचं नाही बाबा आम्ही युरोपियन स्टँडर्ड गोष्टी वापरतो, भारतीय गोष्टीमध्ये थोड्याशा कमी प्रतीच्या, असं कुठंतरी डोक्यात एक इमेज असलेली होती. गेल्या एक 8-10 वर्षामध्ये ही इमेज खूप बदलली आहे. पण त्यामुळे सुरुवातीला आम्हाला स्वतःला प्रूव्ह करण्याकरता खूप त्रास झाला. आमच्यावर विश्वास बसण्याकरता लोकांना खूप वेळ गेला. पण एकदा त्यांनी स्वतः बघितलं आणि अनुभव घेतला, म्हणजे आता सौदी अरेबियामध्ये आमच्या जवळजवळ 1 लाख रिले वर्किंग आहेत गेल्या 10-12 वर्षापासून. तर हळूहळू जसा विश्वास बसत जातो तसं क्वालिटी चांगली असणं किंवा तुमचं सच्चेपणा ह्या सगळ्यांनाच आपोआप कळतो. म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा सौदी अरेबियामध्ये सब डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमध्ये त्यावेळेला 90% फक्त जर्मन रिले होते. आणि आजची परिस्थिती अशी आहे की गेल्या काही कामामध्ये कमी जास्ती होत असता जवळजवळ आता 50-60% हा आमचा भाग आहे आणि ओरिजिनल जर्मन रिले कंपनी आता अजिबात अस्तित्वात नाही आहे. आत्ता आपण श्री सुजय कुलकर्णी यांच्याशी बातचीत करत आहोत. सुजय कुलकर्णी हे आशिता इलेक्ट्रॉनिक्सचे CEO आहेत आणि या सगळ्या प्रवासाची वाटचाल कशी होती, काय अडचणी आल्या, या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करत आहोत. पुन्हा एकदा भेटू, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे. शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे. मग आजच प्रवेश घ्या इंडोस्कॉट ग्लोबल स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडोस्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. कॉल 022-2542-5555 आणि 9867507555. इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूल. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल, याचं तर मतदार यादीत नावच नाही.
त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय? मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस? तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये. त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं? सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे. कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग, करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800-221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण आशिता इलेक्ट्रॉनिक्सचे श्री सुजय कुलकर्णी यांच्याशी बातचीत करत आहोत. सुजयजी, पुन्हा एकदा माझा एक प्रश्न आहे की आत्ता आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बातचीत करत होतो की UAE पर्यंत आपली भरारी कशा पद्धतीने गेली. आज भारताबाहेर भारतीय प्रॉडक्ट्सची कशा प्रकारची इमेज आहे, काय सांगाल? कारण तो किस्सा ॲक्च्युली तुमच्याकडनंच ऐकायला मला मजा येईल. नक्कीच मोठ्या प्रमाणात यश आलं आहे असं मी म्हणेन. आणि त्याच्यात ऑफकोर्स बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींचा भाग आहे. म्हणजे एक उदाहरण थोडंसं सांगता येईल की हॅनोवर मेसे म्हणून जर्मनीमधलं एक शहर आहे, ज्या ठिकाणी एक इंडस्ट्रियल एक्झिबिशन दरवर्षी भरतं. एक 12-15 वर्षापासनं, म्हणजे मे बी जरा जास्तीच असेल, 15-16 वर्षापासून आम्ही त्या एक्झिबिशनमध्ये भाग घेतो आहे. सुरुवातीला इंडियन कंपनी म्हटल्यानंतर 1-2 वाक्य बोलून लोक पुढे जायचे, फारसे थांबायचे नाही. तेच साधारण एक 6-7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की त्यावेळेला मेक इन इंडिया खूप मोठ्या प्रमाणात भारताने सुरू केलं होतं. आणि त्या एका एक्झिबिशनमध्ये असं आम्ही बघितलं की त्या अख्ख्या हॅनोवर शहरामध्ये मेक इन इंडियाचे सगळ्या ठिकाणी फलक होते. ही जर्मन शहर आहे. जर्मन कंपनी वोक्सवॅगन यांनी त्यांच्या स्टॉलमध्ये प्राऊडली मेक इन इंडिया असं म्हणून वोक्सवॅगनची वेंटो गाडी लावली होती. तर त्यावेळेला खूपच छान वाटलं की जे काय होतं आहे, म्हणजे भारताविषयीचा असलेला बदल हा प्रचंड मोठ्या प्रमाणात जाणवला. UAEच्या बरोबरीने आपण युरोपीय देशांमध्ये देखील आपला कारभार विस्तारला आहे. जवळपास 16 ते 17 देशांमध्ये आपण एक्सपोर्ट्स करत आहात. आशिताचे प्रॉडक्ट्स हे सगळं बाहेर सर्वत्र कशा पद्धतीने रिसीव्ह केले जातात, काय सांगाल? बऱ्याच वेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. आशिदा हे नाव थोडंसं जॅपनीज असल्यामुळे बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की हे जॅपनीज नाव आहे का, किंवा तुमचं जपानशी काय संबंध आहे का. तर आम्ही चक्षुण लोकांना सांगतो की अजिबात नाही. आशिदा हे मराठी किंवा संस्कृत प्रचूर नाव आहे. त्याचे 2 अर्थ, एक आशीर्वाद देणारी अशा अर्थाने सुखदा वरदा, तसं आशीर्वाद आशिदा अशा नावाने आहे. त्यामुळे बाहेर बरेच लोक त्या याच्यात त्यांना थोडं नवल वाटतं. दुसरी गोष्ट, नाही म्हटलं तरी बऱ्याच ठिकाणी काम केल्यामुळे एक थोड्या इमेज, किंवा आम्ही कुठे कुठे काम केलेलं आहे, न्यूक्लिअर पॉवरसारख्या ठिकाणी आहोत, रेल्वेसारख्या ठिकाणी आहोत, हाय रिलायबिलिटी किंवा ऑइल अँड नॅचरल गॅसमध्ये आहोत, याचं लोकांना कौतुक वाटतं. काही काही मजेशीर गोष्टी पण वाटतात. म्हणजे बऱ्याच वेळा युरोपमधले किंवा बाकीच्या प्रगत देशांमध्ये येणारे लोक असतात, त्यांना वाटतं की भारतामध्ये म्हणजे खूप पुरुषप्रधान संस्कृती आहेत आणि बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी पण कळलेल्या असतात. तर असं 3-4 वेळा खास अनुभव आला आहे
की ज्या वेळेला आमच्या फॅक्टरी व्हिजिट करायला कोणी बाहेरचे लोक आले आणि तेव्हा ज्यांना दिसलं की जवळजवळ इथले अर्ध्या कामं करणारे लोक बायका आहेत आणि राईट फ्रॉम टॉप टू बॉटम. म्हणजे आमच्या MD करंटली माझी आई आहे, माझी मिसेस अकाउंट्समध्ये आहे, माझी वहिनी QCमध्ये आहे, माझ्या अजून एक बहीण मार्केटिंगमध्ये आहे, एक बहिणी मार्केटिंगमध्येच बघते, दुसरी बहिणी HR बघते. तसं आमच्या घरातले शिवाय आमच्या प्रोडक्शनच्या चीफ ज्या आहेत त्या महिला आहेत. कामं करणाऱ्यामध्ये R&D मध्ये बऱ्याच प्रमाणात महिला आहेत. इवन ही गोष्ट लोकांना खूप वेगळी वाटते की हे म्हणजे टेक्नॉलॉजीसारख्या ठिकाणी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात महिला आहेत आणि यांचा आम्हाला गर्व आहे. मला आठवतं साधारणपणे एक 10-12 वर्षांपूर्वी वर्तमानपत्रांमध्ये नेत्राकार या आपल्या प्रॉडक्टविषयी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या येत होत्या आणि इंडियन रेल्वेसाठी ती वरदान ठरली होती. नेत्राकार हे आशिता इलेक्ट्रॉनिक्सचं अत्यंत महत्त्वाचं प्रोडक्ट आहे. काय सांगाल? साधारण मला वाटतं एक 20-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की त्यावेळेला रेल्वेचं जसं फ्रिक्वेन्सी वाढत होती ट्रेन्सची तसं त्याचा मेंटेनन्स करायला कमी वेळ मिळत होता आणि म्हणून एक कल्पना आली की एखादी कोच तयार करावी, एखादा गाडीचा डब्बा तयार करावा की जो एखाद्या ट्रेनला लावला तर तो ॲटलिस्ट त्याचं मेजरमेंट घेत राहील आणि कोणत्या ठिकाणी मेंटेनन्सची गरज आहे हे डायरेक्टली सांगू शकेल. आणि भारतात कोणाला जमणार नाही म्हणून UK मधल्या एका कंपनीला याचं काम देण्यात आलं की या प्रकारचं इन्स्ट्रुमेंटेशन 25,000 वोल्टला ऑनलाईन हाय स्पीडमध्ये सगळं मेजर करता यावं आणि कॉम्प्युटराइज सिस्टीम असावी, असं त्याच्यामागचा उद्देश होता. ही कार बिल्ड झाली पण जवळजवळ 8-9 महिने ही ॲक्च्युली कार्यरत होऊ शकली नाही. त्याच्यामध्ये बारीक सारीक फ्लॉज भरपूर आले आणि शेवटी ही परिस्थिती आली की ती जी कंपनी होती त्यांनी काम टाकून सोडून पळून गेले आणि त्या कारचं आता कसं होणार हा प्रश्न आला. त्याच वेळेला आम्ही रेल्वेकरता काही स्पेशलाइज डेव्हलपमेंट काम करत होतो म्हणून हा आमच्यापर्यंत प्रश्न आला की तुम्ही याला काही करू शकता का. आम्ही त्यांचं इलेक्ट्रॉनिक्स अँड सॉफ्टवेअर बघितलं. लक्षात हे आलं की ते का अगदी लेटेस्ट नव्हतं किंवा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात प्रॉब्लेमॅटिक होत्या म्हणून आम्ही कम्प्लिटली त्याचं हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर पूर्णपणे बदलून ती कार पूर्ण नवीन सुरू केली. आम्हाला जानेवारीमध्ये साधारण मिळालं आणि मार्चपर्यंत आमचं डेडलाईन होतं, म्हणजे 2 ते 3 महिन्यामध्ये सगळी सिस्टीम चालू करायची होती. खूप कठीण गोष्ट होती. दिवसातनं म्हणजे मी, माझा मोठे भाऊ सुयश, आम्ही आणि आमचे बाकीचे इंजिनियर्स असे जवळजवळ दिवसातनं 16-17 तास त्याच्यावर कंटिन्युअस काम करायचो. जेव्हा घेतलं तेव्हा अशक्य असेल असं वाटलं होतं पण भाऊंच्या डोक्यातली गोष्ट की नाही करून दाखवायचं. त्याच्याकरता आमच्या अख्ख्याच ऑर्गनायझेशनने हे चॅलेंज घेतलं होतं आणि त्यानुसार 2-2.5 महिन्यामध्ये ती कार रस्त्या म्हणजे ॲक्च्युली ट्रॅकवर येऊन त्याचं काम सुरू झालं. आता जवळजवळ 20 वर्ष अजूनही ती गाडी व्यवस्थित चालू आहे. एकंदरीतच आशिताची स्वप्न खूप मोठी मोठी आहेत. आशिताला आणखीही विस्तार करायचा आहे, व्यवसाय वाढवायचा आहे. मात्र युरोपमध्ये आपलं एक अद्ययावत ऑफिस असावं असं आपलं एक स्वप्न आहे. त्याविषयी सांगा. हे भाऊंनी आम्हाला घालून दिलेलं स्वप्न होतं की युरोपमध्ये, जर्मनीमध्ये किंवा त्यातल्या एखाद्या अशा प्रगत देशामध्ये आशिताचं स्वतःचं ऑफिस असावं असा एक प्रकार. आणि ते ऑफिस म्हणजे काहीतरी कारणाने ऑफिस एक घालावं हा त्याच्या मागचा उद्देश नाही. तर आपला प्रसार इतका मोठा व्हावा आणि जगभरामध्ये इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी आशिताचे प्रॉडक्ट्स असावे की ज्याच्याकरता युरोपमध्ये किंवा अशा कोणत्या ठिकाणी ऑफिस असणं हे एक नेसेसिटी होईल आणि त्याच्यानंतर एक आपलं ऑफिस असेल, असं एक आमचं जुनं स्वप्न आहे. नक्कीच पुरं आम्ही लवकर करू. एक छोटं सांगायला आवडेल की मी मगाशी म्हटलं तसं आमच्या घरातले बाकी भरपूर लोक, म्हणजे मी आता इकडे उभा आहे ते सगळ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून उभा आहे. प्रत्येकाने त्यातलं भरपूर कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे आणि त्याच्यातला मुख्य जो विचार होता की प्रत्येकाने इथे काम करावं, म्हणजे आपला जो काही गुण असेल तो पूर्णपणे चांगल्या प्रकारे वापरावा आणि एक कॉमन एकत्र येऊन एखादं मोठं स्वप्न बघावं. या गोष्टी आमच्या घरात तर आम्ही बघतो, बाकीच्या घरात किंवा बाकीच्या कंपनीमध्ये बघायला पण खूप आवडेल. तर आमच्या सगळ्या आशिदा परिवारातर्फे तुमचा खूप खूप आभार. नक्कीच ही सगळी स्वप्न पूर्ण होतील. लवकरच आपलं युरोपमध्ये देखील, जर्मनीमध्ये देखील तुमचं ऑफिस सुरू होईल याबद्दल आम्हाला तरी शंका नाही. सुजयजी आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद.